मित्रांनो, आपल्या व्हिडिओला स्क्रिप्ट करू नका, पूर्ण बघा. तर हाय मित्रांनो, जय श्रीराम. मी तुमचा प्रसाद. तर मित्रांनो, तुम्हाला मी स्वामीनारायण भगवानचं दर्शन करून देतो, आणि तेही मुख दर्शन. तर चला आपण दर्शनाला जाऊ. तर मित्रांनो, हे आपलं मंदिर आहे. तर आपण आता दर्शनाला आत जाऊ. तर बघा मित्रांनो, आता मी जाऊ राहिलो मध्ये. तर तुम्हाला मुख दर्शन करून देतो. आणि एवढं भारी वाटत होतं त्या मंदिरात. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं मी की आपल्याला तिथं त्या मंदिरावरून निघता येत नव्हतं. तर का निघता येत नव्हतं तर तुम्हाला मी पुढं सांगतो. तर तुम्ही बी पाहतील ना, तर तुम्हाला असं वाटेल तर आपण बी केव्हा जाऊ त्या मंदिराला आणि केव्हा भेट घेऊ देवाची, असं होईल मित्रांनो. तर बघा मित्रांनो, त्या मंदिरात खूप सारे देव आहे. काही आपले हनुमान, काही आपले गणपती बाप्पा आहेत, आपले प्रिय गणपती बाप्पा आहेत. आणि इथं प्रदक्षिणा घालताना मग मंदिराच्या मागे एकदम भारी भारी वातावरण दिसलं मला. एकदम विरवड वगैरे, काही झाडं झुडपं, नारळाचं झाडं होतं, काही वेगवेगळे झाडं होते. तर भावांनो, आपल्या एवढं मजा येत होती दर्शनाला. तर आपले मित्र परिवार बी दर्शन करत होते, आणि खूप वेगवेगळे बाहेर गावचे लोक बी येतात इथं दर्शनाला. तर बघा, आता आम्ही आलो खाली. तर बघा, खाली मी तुम्हाला दाखवतो आम्ही तर कसं आहे. तर बघा, इकडं मंदिराच्या बाजूला आउट साईडला पहा केवढं भारी आहे. तर खाली गार्डन आहे, त्याच्यात बघा जिराफ आहे, गवताचा जिराफ आहे, काही हत्ती आहे, काही वेगवेगळे प्राणी बनवलेले आहेत गवताचे, काही फुलांचे झाडं आहेत, काही लहान मुलांना खेळायला काही सरगुंडी वगैरे आहेत. आता 2 ताली बिल्डिंग आहे ती, मंदिर 2 ताली आहे. तर वरचं दर्शन झालेलं आहे आपलं. आता खाली तुम्हाला दाखवतो. खाली बी मस्त वातावरण आहे, काही देवस्थान आहे खाली बी, खूप मजा येते मित्रांनो. आणि तुम्ही बी भेट घ्या आपल्या स्वामीनारायण देवांची. तर तुम्हाला बी मस्त वाटेल. तर बघा मित्रांनो, विठ्ठल रखुमाई आहे, काही शंकर पार्वती आहे, विष्णुदेव आहे. तर तुम्हाला सांगतो, स्वामी समर्थ आहे, साईबाबा आहेत, आणि महादेव, पार्वती माता, काही आपले कुबेर देव आहेत. खूप सारे देव आहेत इथं मित्रांनो. तर असं वाटेल ना तुम्हाला की आपल्याला 33 कोटी देव इथंच भेटून गेलेत मित्रांनो. एवढं भारी वाटतं इथं. आणि एक गोष्ट सांगतो भावांनो, इथं आपले स्वामी समर्थांच्या प्रदक्षिणा सुद्धा आहेत, गादी सुद्धा आहे इथं. तर तुम्हाला अक्कलकोटला जाण्याची गरज नाही, इथंच दर्शन होईल तुमचं. आता आमचं दर्शन झालेलं आहे. आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब वगैरे करा. जय श्रीराम. भेटू पुढच्या